नेहमीप्रमाणे दिवाळी जवळ आली की महाराष्ट्रात एक विषय डोकं वर काढतो आणि तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या वेतनाचा परिणामी होणाऱ्या संप किंवा आंदोलनाचा। आता यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या मार्गावर आहेत। 13 ऑक्टोबरला चक्का जाम आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय आणि मुळात दिवाळीचा काळ असा असतो की या दिवसातच सगळ्यात जास्त प्रवासी एसटीनं प्रवास करतात, आपल्या गावी किंवा नातेवाईकांकडे जातात। मात्र याच काळात एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांचं हत्यार काढतात। सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष होतो, पण याचा सगळ्यात जास्त फटका हा सर्वसामान्य जनतेला बसतो। चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत ज्या दरवेळी दिवाळीच्या तोंडावर समोर येतात जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। एसटी जी राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांच्या प्रवासाचं मुख्य साधन आहे, मात्र एसटी कर्मचारी देखील मागील अनेक वर्षांपासून आर्थिक मागण्यांसाठी लढा देत आहेत। 2016 पासून कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत। त्यांना अजूनही महागाई भत्ता फरक, वेतनवाढीचा फरक, दिवाळी भेट रक्कम आणि सण उचल मिळालेली नाहीये। गेल्या 2 वर्षांपासून वाढीव भत्ताही मिळालेला नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील 500हून अधिक एसटी कामगार प्रतिनिधींनी 13 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या आंदोलनाचा टीजर सादर केला। म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासन आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय दादर येथील टिळक भवन सभागृहात सोमवारी घेतला। यावेळी त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी फलक व क्रांतीची पेटती मशाल हातात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी मशाल मोर्चाची सुद्धा घोषणा केली। एसटी कामगारांच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा हा काढला जाणार आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सांगितलं की 2016 पासूनचा महागाई भत्त्याचा सुमारे 1100 कोटी रुपयांचा फरक आणि वेतनवाढीचा 2318 कोटी रुपयांचा फरक अजूनही थकीत आहे। त्याशिवाय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 17,000 रुपये आणि सण उचल म्हणून 12,500 रुपये मिळायला हवेत। एकूण थकीत रक्कम सुमारे 4,000 कोटी रुपयांवर गेली असून ती प्रत्येक कर्मचाऱ्यावर विभागली तर प्रत्येकी जवळपास 3.77 लाख रुपये एवढी थकीत रक्कम येते। बर्गे पुढे म्हणाले की ही रक्कम प्रशासनानं थकवून ठेवली आहे आणि जर ती तात्काळ दिली नाही तर याचे गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात। आंदोलन पुढे जाऊन बेमुदत ठिय्या आंदोलनात रूपांतरित होईल। तथापि कर्मचाऱ्यांनी असंही म्हटलं की त्यांना प्रवाशांची गैरसोय व्हावी असं अजिबात वाटत नाही, पण प्रशासनानेही या मागण्यांकडे गंभीरतेने लक्ष दिलं नाही तर आंदोलन हे तीव्र होऊ शकतं आणि म्हणूनच 13 ऑक्टोबरला मुंबईत एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे आणि जर यावेळी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 14 ऑक्टोबर पासून मोठं आंदोलन सुरू होणार आहे। पण सध्या राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे, ते असं की एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं गृह विभागाकडून 471.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, ज्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत मिळणार आहे। या निर्णयामुळे एसटीचे सुमारे 83,000 कर्मचाऱ्यांना आता सप्टेंबरचं वेतन मिळणार असून त्यांना एका अर्थी मोठा दिलासा मिळालाय। आता आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत यावर नजर टाकूयात। सर्वप्रथम महागाई भत्ता। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळतो, पण एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 53% मिळतो। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही शासकीय कर्मचाऱ्यांसारखा भत्ता मिळावा। मागील काही वर्षांचे थकलेले भत्ते सुमारे 1090 कोटी रुपये कर्मचाऱ्यांना द्यावे। दुसरी मागणी वेतन आणि घरभाडे भत्ता सुधारावे याची। 2016 ते 2020 मधील वेतनवाढीत चूक झाली आहे। घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ योग्य दरानं द्यावं आणि मागील थकबाकी दिली जावी। शासकीय कर्मचाऱ्यांसारखे घरभाडं भत्ता वाढ एसटी कर्मचाऱ्यांनाही करावी। महागाई 50% वर गेल्यानंतर वाढ 10%, 20%, 30% प्रमाणे जशी आहे तशीच एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळावी अशी मागणी आहे। सुरुवातीला 1 एप्रिल 2020 पासून मूळ वेतनात 6,500 रुपये वाढ करण्याचे आदेश होते, जी अंमलबजावणी झाली पाहिजे। चालक आणि वाहक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीत आणावं। रिक्त 3,730 पदे भरून हंगामी वेतनावरील कर्मचाऱ्यांचं नुकसान टाळावं। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्व थकीत द्यावी। शिवाय सेवेतील कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास सुद्धा द्यावा। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासकीय कर्मचाऱ्यांना इतकंच करावं आणि यंदा दिवाळीसाठी प्रत्येकाला 17,000 रुपये सुद्धा दिले जावेत। महामंडळात दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई होते, पण अधिकाऱ्यांवर ती होत नाही, त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जावी। एसटीच्या मोकळ्या जागांचं विकसन करताना जास्तीत जास्त प्रीमियम रक्कम मिळवून कर्मचाऱ्यांचे थकीत देणी भरण्याची योजना आणावी। शक्य नसल्यास महामंडळ स्वतः जागा विकसन करेल आणि त्यासाठी लागणाऱ्या कर्जाची हमी राज्य सरकारनं घ्यावी। शेवटी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला 12,500 रुपये सण उचल म्हणून दिले जावे ही मागणी आहे।
या सगळ्या मागण्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षा आणि अधिकार सुनिश्चित होतील आणि त्यांचा कामाचा वेतनवाढीत योग्य मान राखला जाईल असं म्हटलं जात आहे। आता आपण बघूया की यापूर्वी एसटीनं कोणकोणते आंदोलन केलेत, विशेषतः दिवाळीच्या काळात, आणि त्याचा फटका नेमका कसा बसलाय। खरं तर एसटीच्या संपाचा इतिहास फार जुना आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा पहिला संप हा 1972 मध्ये झाला होता, जो 12 दिवस सुरू होता। त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर 1996 ते 2006 या काळातही अनेक संप करण्यात आले। त्यानंतर 17 डिसेंबर 2015 साली वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्त्यात वाढ करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता, जो तब्बल 2 दिवसांचा होता। पण त्या 2 दिवसामध्ये महामंडळाचं तब्बल 20 कोटींचं नुकसान झालं होतं, पण त्यानंतरही काहीच तोडगा निघाला नाही। त्यानंतर 16 ऑक्टोबर 2016 ला संप झाला। यावेळी सुद्धा मागण्या त्याच होत्या, पण ऐन दिवाळीत हा बेमुदत संप पुकारण्यात आला होता, जो 5 दिवस चालला आणि ज्यामुळे महामंडळाचं तब्बल 100 कोटीहून अधिक आर्थिक नुकसान झालं होतं। त्यावेळी हा विषय मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता, कारण त्यावेळेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच यश आलं नव्हतं। पुढे 8 जून 2018 ला संप झाला। तोही 2 दिवस सुरू होता, जो राज्यभरातील 250 आगारातून सुरू होता, ज्यामुळे 33 कोटींचं नुकसान महामंडळाला सहन करावं लागलं होतं। त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतन श्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी आणि इतर कामगारांना 25% हंगामी वाढ द्यावी, यासाठी हा संप होता। त्यानंतर 28 मे 2019 ला सुद्धा 3 दिवसांचा संप झाला, ज्यामुळे 45 कोटींचं महामंडळाचं नुकसान झालं। शिवाय नोव्हेंबर 2021 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण केलं होतं। दिवाळीच्या सणांच्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनस्थळी भाकर बेसन खाऊन दिवाळी केली होती। दरम्यान कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केलं होतं, पण त्यांच्या मागण्या तेव्हा सुद्धा ऐकल्या गेल्या नव्हत्या। एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर 2021 साली संपाची घोषणा केली, ज्यामुळे राज्यभरातील 250 डेपोतील बस सेवा पूर्णपणे बंद झाल्या होत्या। हा संप महाराष्ट्रातील सर्वात दीर्घ संपांपैकी एक मानला जातोय। हा संप सुमारे 5 महिन्यांपर्यंत चालला होता। फेब्रुवारी 2022 मध्ये संपाच्या 100व्या दिवशी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारसोबत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यास नकार दिला होता। एप्रिल 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना 15 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते, पण दुसरीकडे सरकारचा अंतिम निर्णय होईपर्यंत एसटी कर्मचारी कामावर रुजू होत नसल्यानं आणि आत्महत्या करून प्रश्न सुटेल का अशा शब्दात न्यायालयानं कामगारांना आणि कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना झापलं होतं। अखेर एप्रिल अखेरीस पुणे विभागात 85% कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन 90% बस सेवा सुरळीत केल्या होत्या। या संपामुळे महामंडळाचं कोट्यावधींचं नुकसान सुद्धा झालं होतं। संपाच्या कालावधीत MSRTCच्या एकूण नुकसानीत 9,900 कोटींची वाढ झाली होती आणि राज्यभरातील लाखो प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला होता, तो वेगळा। संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक ताणामुळे आत्महत्येसारखं गंभीर पाऊल सुद्धा उचललेलं आहे। दीर्घकालीन सुरू असलेल्या संपाच्या काळातच कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची संख्या ही 120 पर्यंत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। म्हणजेच कधी कधी आपण सहज बोलून जातो, काय नुसतं संप, आंदोलन, मोर्चे काढतात, पण त्यांचं दुःख ज्यांनी आपल्या माणसाला गमावलंय त्याला विचारा। आणि आता पुन्हा एकदा जो दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय, त्याआधी सरकार काही निर्णय घेतं का, यावेळी तरी त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।